नमस्कार. 4 दिवसापूर्वी आपण तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या विकासाच्या अनुषंगाने एक पोस्ट केली होती की ज्याच्यामध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये जी काही वाढती गर्दी आहे आणि या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी जी यंत्रणेची कमतरता आहे, प्रशासकीय कमतरता आहे, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, पायाभूत सुविधांची कमतरता आहे. पहिल्यांदा आपलं मंदिर दरीमध्ये आहे आणि हे दरीमध्ये असलेलं मंदिर विस्तार करणं प्रशासनाला सध्या कठीण जात आहे. पुरातत्व खात्याने जामदारखान्याकडची बाजू आणि जुन्या प्रशासकीय इमारत म्हणजे यमाई मंदिराच्या बाजूनी जी मोठी भिंत आहे, या दोन्ही भिंतींना काढण्याच्या अनुषंगानं थोडासा नकारात्मक रिपोर्ट केलेला आहे. आणि तुळजाभवानी देवीचा गाभारा काढण्याच्या अनुषंगानं जी काही चर्चा होती त्याला एक छेद देण्याच्या अनुषंगानं तो मुद्दा उपस्थित झाला, ज्या अर्थी पुरातत्व खात्यानं या दोन बाहेरच्या ज्या संरक्षक भिंती आहेत मंदिराच्या त्या काढण्यासाठी जर समजा नकार दिला असेल तर मग तुळजाभवानी देवीचा हा प्राचीन गाभारा, ज्याला इतिहास आहे, ज्याला महात्म्य आहे, ज्याच्याशी लाखो भाविकांच्या भावना जोडलेल्या आहेत, ज्या गाभाऱ्याशिवाय मंदिर अपुरं आहे, असा महत्त्वाचा हा गाभारा कसा आपल्याला बाजूला काढता येईल असा मुद्दा तुळजाभवानी गोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम आणि त्यांच्या इतर काही लोकांनी प्रशासनाकडे मांडलेला आहे. मित्रांनो, या सगळ्या तसं बघायला गेलं तर ह्या ज्या संरक्षक भिंती आहेत त्या कधीच्या आहेत याचा देखील विचार पुरातत्व खात्याने केलाय का नाही मला माहीत नाही. 1984 साली भाबा पाटलाच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. भाबा पाटलाच्या काळात जो जीर्णोद्धार झाला तो दोन्ही महाद्वार त्याच काळातले आहेत. राजे शहाजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार, त्याचबरोबर प्रशासकीय इमारत ज्या आहेत त्या त्याच वेळेस बांधलेल्या आहेत. गोमुख तीर्थाच्या समोरचा जो परिसर आहे तो देखील 84लाच बांधलेला आहे. कल्लोळाच्या समोरच्या ज्या पायऱ्या होत्या त्या काढल्या गेल्या, तिथं मोठी भिंत झालेली आहे सध्या आहे ती गोमुखाच्या समोरची. त्याच्या बाजूला ज्या उभ्या खड्या पायऱ्या आहेत, ज्या काळोबा टोळोबाच्या आणि कल्लोळाच्या पायऱ्या खड्या पायऱ्या म्हणलं जात होतं, त्यातल्या 50% पायऱ्या काढल्या गेल्या आणि त्या ठिकाणी कल्लोळाच्या समोरची बाजू तयार केली गेली. तीच भूमिका टोळभैरवच्या मंदिरापर्यंत जे बांधकाम आहे ते 84च आहे. टोळभैरवचा दरवाजा आणि निंबाळकर दरवाजा वगळता जी काही बांधकाम आहे ते सगळं 84च आहे. याच्याशिवाय गणेश विहार आणि ज्या जामदारखान्याच्या दोन्ही भिंती आहेत त्या देखील त्याच वेळेस जुन्या भिंतीला कायम ठेवून केल्यात की नवीन बांधल्यात हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळं भाविक संख्येचा विचार केला तर हे मंदिराचा विस्तार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग पुरातत्व विभाग जर आज त्यांचा दाखला देत असेल तर याच्यापूर्वी पुरातत्व खात्यानं हे का सांगितलं नाही, ज्यावेळेस या मंदिराच्या विकासाचा विषय सुरू झाला होता त्याच वेळेस त्यांनी ते विषय मांडला असता तर प्रशासनाला आज नवी भूमिका घेण्यासाठी वेळ सापडला असता. आपला व्हिडिओ किंवा आपली पोस्ट झाल्यानंतर जवळपास 60-70 पुजारी बांधव आणि मंदिराशी निगडीत लोकांनी मला संपर्क केला. ज्यावेळेस आम्ही अनौपचारिकरित्या भेटलो त्यावेळेस आम्हाला त्यांनी बोलून दाखवलं की मंदिर विस्ताराची जी भूमिका मांडलेली होती ती स्वागतार्ह आहे आणि गरजेची आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आज मी तुमच्याशी बोलतोय. याविषयी मी जिल्हाधिकारी महोदयांशी देखील बोलणार आहे, आमदार महोदयांशी देखील आपल्याला बोलावं लागणार आहे. तसं तर राणा जगजितसिंह पाटील यांनी मंदिर परिसर आणि तुळजापूर विकासाच्या अनुषंगानं बरंच काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे, परंतु त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही. पुजारी मंडळाचे 3ही अध्यक्ष, त्याचबरोबर
काही जुने जे पिढ्यानपिढ्या यात्रा व्यवसाय करणारे सगळे पुजारी बांधव आहेत त्यांचे देखील मत अनौपचारिकरित्या अनऑफिशियल ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना काय कसं मंदिराचा विस्तार करावा असं वाटतो. मग संभाजी प्रांगण जे आज आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा उपयोग आपल्याला काय करता येईल का, किंवा त्याच्या समोरचं जे जागा आहे तिथं आपल्याला काय करता येईल का. गणेश विहार आणि जामदारखान्याच्या बाजूनी जर पाठीमागं जायचं म्हणलं तर काय अडचणी, कसं जाता येईल आपल्याला पाठीमागं. आणि आपण तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे सध्या की आपण जमिनी खालून बुलेट ट्रेन धावते. जमिनी खालून बरेच प्रकल्प सध्या कार्यान्वित होत आहेत. तसा काय या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग या मंदिराच्या विस्तारीकरणासाठी करता येईल का. अन्य कुठल्या तीर्थक्षेत्रामध्ये किंवा पर्यटन स्थळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला आहे का, याची देखील पडताळणी प्रशासनाने केली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे. सगळ्याच गोष्टी जिल्हाधिकाऱ्याच्या हातामध्ये आयत्या मिळतील आणि त्यांनी ते पुढं पुटअप करायचं असं देखील करून चालणार नाही. आपल्याला काही विकासाच्या प्रकल्पाची पाहणी किंवा संशोधन आपल्याला करावं लागणार आहे. शिर्डी देवस्थाननं कसा विस्तार केलेला आहे, त्यांच्या मूर्तीच्या समोरच्या 10-12 लाईन दर्शन होतं. तशाच प्रकारचं दर्शन तुळजापूरला व्हावं अशी लोकांची अपेक्षा आहे, जेणेकरून देवी सगळ्या भाविकांना दिसली पाहिजे समोरून येताना. मग त्या दर्शन रांगाचे 2 भाग करून एका बाजूला 5 रांगा आणि दुसऱ्या बाजूला 5 रांगा, अशा 10 रांगेमध्ये जर तुळजाभवानी देवीचं दर्शन होऊ लागलं तर निश्चितपणे जलद गतीने दर्शन देणं शक्य होणार आहे. आणि मंदिर संस्थांना पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावं की आपल्याला पेड दर्शन चालवायचंय. मंदिराकडे पैसा खूप आहे. मंदिरानं पैसा कमवण्यापेक्षा भाविकांच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. जे तहसीलदार आहेत, मंदिराचे तहसीलदार असतील किंवा विश्वस्त म्हणून काम करणारे तहसीलदार असतील, उपजिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, आपण प्रशासकीय अधिकारी आहात. इतर लोकांप्रमाणे तुम्ही तुमचं देखील मत मांडलं पाहिजे. केवळ तुम्ही विश्वस्त म्हणून बैठकीमध्ये बसणार आणि आराखडा मात्र पुढे जाणार नाही असं चित्र देखील नको आहे. लोकप्रतिनिधी त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु देवस्थानाचं हित आणि भाविकांचं हित मांडण्याची जबाबदारी तुमची देखील आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण 5 लोक या ठिकाणी काम करत आहात. तहसीलदार म्हणजे मुख्यमंत्र्याचाच प्रतिनिधी आहे किंवा कलेक्टर्स देखील मुख्यमंत्र्याचाच प्रतिनिधी आहे. प्रशासनाचा भाग आहे तो. तालुक्याचा आणि जिल्ह्याचे आपण प्रमुख आहात आणि इथं येणाऱ्या भाविकांना सोयी देणं हे तुमचंच कर्तव्य आहे. बाकीचा स्टाफ तुमच्या सहकार्यासाठी आहे, तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी आहे. त्याच्यामुळं प्रशासनाची जबाबदारी देखील तेवढीच आहे किंवा जास्तीची आहे असं मला वैयक्तिक वाटतं. प्रशासनाच्या जसं आमदार साहेब इतरांशी बोलतात तसं प्रशासन कधी कलेक्टर कुणाशी बोललेत का व्यक्तिगतरित्या? उपजिल्हाधिकारी विश्वस्त म्हणून मंदिराचे कधी कुणाशी संपर्क साधलाय का मंदिर विकासाच्या अनुषंगानं? किंवा मंदिराच्या तहसीलदारांनी काही चर्चा केली आहे का अशी? किंवा विश्वस्त म्हणून काम करणारे जे तहसीलदार आहेत सर्वसाधारण, त्यांनी कधी या विषयामध्ये काय आपली स्वतःची आवड दाखविली का? अनऑफिशियल केलं पाहिजे. तुम्ही जर पडद्यामागे काही अनऑफिशियल चर्चा केली तर ती बैठकीमध्ये येऊन त्याला ऑफिशियल स्वरूप येऊ शकतं. परंतु तुमच्याकडे जर कच्चा मालच नसेल तर तुम्ही त्याला पक्क स्वरूप कसं देणार आहात? इतर ठिकाणची देवस्थाने वेगळी आहेत, या ठिकाणचं देवस्थान वेगळं आहे. इतर ठिकाणी दर्शन करणं एवढाच एक प्रमुख उद्देश असतो, परंतु इथं तसं नाही. इथं सर्व जाती धर्माची लोक आहेत, सर्व 18 पगड जाती जमातीचा भाविक वर्ग इथे येतोय. प्रत्येकाची चालीरीती उपासना पद्धती वेगवेगळी आहे. तशा कुलधर्म कुलाचाराचे प्रकार देखील वेगवेगळे आहेत, पूजा वेगवेगळ्या आहेत.
या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे आणि वेळ देऊन केला पाहिजे. अचानकपणे बैठक बोलवली आणि विकास आराखडा सादर झाला किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं, सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी बघितलं, सीएम साहेबांनी बघितलं, म्हणजे आराखडा झाला असं होऊ शकत नाही. सामान्य भाविक, जो चालत येणारा भाविक आहे, त्याच्यासाठी काय आहे आराखड्यामध्ये? आज कर्नाटकामधून लाखो लोक येतात चालत. त्या भाविकांची काय आहे का या विकास आराखड्यामध्ये समावेश आहे का? कुठं चालत येणाऱ्या लोकांनी कुठं थांबायचं, कुठं हातपाय धुवायचे, कुठं आराम करायचं, विश्रांती? वर्षानुवर्ष ती लोक कळस दर्शन करतात, महाद्वार दर्शन करतात आणि परत जातात. ह्याची कुठं नोंद प्रशासनाने घेतली आहे का? तो देखील भक्तच आहे, तो देखील भाविकच आहे, तो देखील परंपरागत पद्धतीनं देवीला येणारा घटक आहे. इथं गाडशीळ मंदिर आहे, इतर काही देवस्थान आहे, त्याचा काय या विकास आराखड्यामध्ये आहे का समावेश? काळभैरवाचं, टोळभैरवाचं जे मंदिर आहे त्याच्यापासून आता नवरात्राचा प्रवेश मार्ग तिथून आहे. तिथला मधला जो स्पेस आहे दर्शन मंडपापर्यंतचा, त्या ठिकाणी काय आपल्याला नियोजन आहे का? किंवा इकडं विजय वाचनालयापासूनची जी पुढची बाजू आहे सगळी प्रशासकीय इमारत आज जिथं आहे, त्याचं काय नूतनीकरण करून तिथं काय वेगळं करता येईल का आपल्याला? आजूबाजूची घरं जर संपादित करायची असतील तर त्या लोक आता असं विचारायला लागलेत की आमची तुम्ही घरं घेणार आहे तर आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु आमच्या घरात या जागेमध्ये तुम्ही करणार आहात काय? कुठला प्रकल्प आमच्या घराच्या जागेवर तुम्ही राबवणार आहात का? पुन्हा पूर्वीचा जो राऊंड आहे आपल्या आताचा महाद्वारासमोरचा, त्या ठिकाणी 200 काठ्यावाले उभं राहतात, दोरेवाले उभं राहतात, बांगड्या भरणाऱ्या बायका बसतात, त्याच ठिकाणी चपलांचे खच असतात. मग जागा मोकळी करायची, अशी लोकांना अतिक्रमण करण्यासाठी जागा द्यायची का? त्या ठिकाणी दुसरं काय भाविकांची सोय होणार आहे? याचं देखील गणित मांडलं गेलं पाहिजे. अग्निशमनाची गाडी महाद्वारासमोर का थांबते? महाद्वारासमोर किती मोठी अडचण आहे ती गाडी उभं करणं म्हणजे. त्याला काहीतरी थोडं आजूबाजूला उभी केली पाहिजे, जेणेकरून ते महाद्वाराला अडथळा नाही झाला पाहिजे. असा विचार कुणी करतच नाही. अभिषेक रंगाचा आता वनवास आता थोडा संपेल, कारण आता तो नवीन अभिषेक मंडप होतोय. अन्यथा आजपर्यंत त्या अभिषेक मंडपाची काय अवस्था होती, किती मोठी दुरावस्था होती, तिथे किती घाणीचं साम्राज्य होतं. कसं भाविकांनी आजपर्यंत तिथून अभिषेक केले असतील. तुम्ही IAS आहात, IPS आहात, अमुक आहात, तमुक आहात, उच्च पदस्थ आहात, विश्वस्त आहात, दोष सगळा लोकांना द्यायचा आणि आपण मात्र काहीच कृती करायची नाही. काहीच नाही केल्यावर काय चुका व्हायचं कारणच नाही ना. अधिकाऱ्यांचं काम केलं तर चुका होतील. काय तुमच्या तोंडातून 4 वाक्य तुम्ही बोललात तर तुम्हाला काहीतरी लोकांना ऐकायला मिळेल तुम्ही बोललेलं. काहीच करायचं नाही, नुसतं मान खाली घालून बसून जर आपण प्रशासन चालवणार असाल तर कसा हा विकास आराखडा होईल आणि कसा भाविकांच्या सुविधा होतील? किती 5-6 घोटाळा आहे, दररोजचा घोटाळा आहे. सिक्युरिटी गार्ड किती प्रमाणामध्ये नियुक्त आहेत आणि किती लोक कागदावर आहेत. किती मोठं अर्थकारण त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे मंदिरामध्ये. सीसीटीव्ही नुसते नावाला लावलेत, पण त्या सीसीटीव्ही मध्ये काय चाललंय, कोण काय करायला लागलंय मंदिरामध्ये कधी पाहिलं गेलंय का? कधी कुणाला शासन झालंय का आतापर्यंत? लोक अनऑफिशियली बोलतात, डोक्याला मुंग्या येतील अशा प्रकारची माहिती उपलब्ध होते. मित्रांनो, म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की सगळ्याला त्या तुळजाभवानी देवीने सुबुद्धी द्यावी आणि या भाविकांचा दर्शनाचा मार्ग सुकर व्हावा. त्याच्या सगळ्या पूजा, महापूजा आनंदानं पार पडाव्यात. पूजा झाल्यानंतर त्याला दमलेल्या भाविकांना बसण्यासाठी देखील मंदिरामध्ये थोडासा आसरा असावा. शिट्ट्या वाजवायच्या आणि लोकांना पळवायचं हे असा प्रकार थांबला पाहिजे.
तहसीलदार कलेक्टरच्या पाठीमागं 10-15 सिक्युरिटी गार्ड कशासाठी पाहिजे शिट्ट्या वाजवत? आपण मंदिराचे सेवक आहात. लोक घाबरतात तुमची शिट्टी वाजवून तुम्ही चालल्यानंतर. याचा आपण कधी विचार केलाय का की अशा प्रकारे आपण शिट्टी वाजवून पुढे मागे जात असताना काय परिणाम होतो? आजूबाजूची लोक कसं तुमच्याकडे बघतात? थोडंसं बघा. आपण आपल्या लक्षात येईल. आपण मेहरबान अधिकारी आहात. आम्ही आपल्याला जास्त सांगू इच्छित नाही. काय त्या छबिन्याची अवस्था आहे? सगळ्या पोलिसांनी आणि सिक्युरिटी गार्डचाच छबिना चाललेला असतो. भाविकाला तिथं थांबायला हेच नाही, गरजच नाही. अहो 5 पोलिसावर छबिना निघत होता तुळजापूरचा आणि 15, 20, 25 लोकांवर यात्रा अभिषेकाने सगळे पार पडत होतं. जरा बोला जुन्या पुजारीशी, तुम्हाला बोलतील सगळेजणच. हा प्रकार थांबला पाहिजे. भाविक खूप संतापलेला आहे. अनंत अडचणींनी त्रासून गेला आहे इथला पुजारी वर्ग देखील. ऐकून ऐकून कंटाळा आला त्याला या सगळ्या गोष्टीचा. कधीतरी गांभीर्याने विचार करा आणि या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या भाविकांना दर्शनाचा आणि त्याचा कुलधर्म कुलाचार करण्याचा मार्ग सुकर करा, मोकळा करा. त्याला श्वास घेण्याची संधी द्या, बसण्याची संधी द्या, पाणी पिण्याची संधी द्या. आरामदायी थोडंसं वातावरण इथं आल्हाददायक निर्माण करा. भाविक भक्तांनी कूलर दिले, भाविक भक्तांनी पंखे दिले, भाविक भक्तांनी काय एसी दिले. चालू आहेत का बंद आहेत त्याची नोंद कुठं आहे का बघा मंदिराच्या दप्तरामध्ये. स्वतः विकत तर काही घ्यायचं नाही, भाविकांनी दिलेलं पण नीट ठेवायचं नाही. अशा प्रकारची मनोवृत्ती आज प्रशासनाची ढेसाळ कारभार समोर आलेला आहे मित्रांनो. बोलायला नको वाटतं, परंतु काय करावं. लोकांचं दिवसभर ऐकल्यानंतर संताप राहत नाही. पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, विश्वस्त मंडळ असेल, आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, आपणास आणि आपल्या सगळ्या या यंत्रणेतल्या सगळ्यांनाच विनंती आहे की लवकरात लवकर विकास आराखडा राबवावा. राज्य सरकारनं 865 कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत, तर त्याचा विनियोग आपण योग्यरित्या कराल अशा प्रकारची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मंदिराशी निगडीत असलेले महंत, मंदिराशी निगडीत असलेले सर्व पुजारी, मंदिराशी निगडीत असलेले सर्व पुजारी मंडळाचे प्रतिनिधी, काही जाणकार पुजारी जुने, काही नवीन तरुण जे आहेत त्यांच्या देखील सूचना घेतल्या पाहिजेत. वेगळ्या वेगळ्या कुणी कुणाशी बोलावं, बसावं, अनौपचारिकरित्या चर्चा करावी, काही गोष्टी ऐकून घ्याव्यात आणि त्याचा विकास आराखड्यामध्ये समावेश करावा अशा प्रकारची विनम्र विनंती. आणि सरकार देतं म्हणजे दररोज जर पेड दर्शनाचे 5 लाख रुपये जमा झाले ना, गुणिले 365 करा. 5 लाख रुपये गुणिले 365 दिवस केलं तर 1500 कोटी रुपये होतात. 1,500 कोटी रुपये होतात. एका वर्षामध्ये सरकार आपल्याकडून पेडमधून दर्शन पैसे वसूल करत आहे आणि 1865 कोटी रुपये आपल्याला देत आहे. हा व्यवहार आहे. देवस्थान असल्यामुळे त्याला कोणी नावं ठेवत नाही मित्रांनो, परंतु शेवटी व्यवस्था म्हटल्यानंतर व्यवहार आला आणि व्यवस्था म्हटल्यानंतर प्रशासन देखील आलं. या सगळ्यांची सांगड घातली तर त्याला शासन प्रशासन देखील म्हणता येईल. या सगळ्यांनीच गोरगरीब भाविकाचा विचार करावा, केवळ श्रीमंतांचा विचार करू नये. 1,000 रुपयाचं पेड दर्शन करून भाविक चालले म्हणून पायी चालत येणाऱ्या भाविकांकडे 100% दुर्लक्ष करणारं हे प्रशासन थोडंसं ताळ्यावर देखील आलं पाहिजे. मंदिरामध्ये चाललेल्या सगळ्या सूक्ष्म हालचालीवर CCTV लावलेले असतील तर ते बघण्याचं धारिष्ट या अधिकाऱ्यांनी दाखवलं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय घेण्याची क्षमता आणि आई तुळजाभवानी तुम्हाला शक्ती देऊ अशाच प्रकारची विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र.